रात्रीच्या त्या मुसळधार पावसामध्ये आणि चहाच्या टपरीवर घडलेल्या त्या एका प्रसंगानंतर कबीर आणि अनयाच्या आयुष्याला एक संपूर्णपणे वेगळे वळण मिळाले होते. कबीरच्या आयुष्यामध्ये काल रात्री एक प्रचंड मोठा भूकंप झाला होता. ज्या अनया स्पार्क्स नावाच्या अनामिक हळव्या मुलीशी तो गेले कित्येक दिवस सोशल मीडियावर आपल्या मनातील भावना शेअर करत होता, ती मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून त्याच्याच ऑफिसमध्ये काम करणारी, रोज त्याच्याशी भांडणारी आणि त्याच्या कडक शिस्तीचा तिरस्कार करणारी अनयाच होती. हा उलगडा कबीरसाठी इतका धक्कादायक आणि अनपेक्षित होता की काल रात्रीपासून तो एक क्षणही झोपू शकला नव्हता. कबीरने त्याच्या आलिशान फ्लॅटच्या गॅलरीमध्ये उभे राहून विचार केला. अनया, ती निरागस बडबडी मुलगी, म्हणजेच माझी ऑनलाईन मैत्रीण, आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे ती खऱ्या आयुष्यामध्ये माझ्या म्हणजेच तिच्या खडूस बॉसच्या प्रेमात पडत चालली आहे. कबीरच्या चेहऱ्यावर एकीकडे एक सुखद गोड हसू उमटत होते, तर दुसरीकडे त्याच्या मनामध्ये एक भीतीची लहानशी लाट येत होती. जर अनयाला आत्ता समजलं की ज्या काव्यावर ती जीवापाड प्रेम करते तोच खऱ्या आयुष्यामध्ये तिला रोज ओरडणारा कबीर आहे, तर तिला वाटेल की कबीर तिची चेष्टा करत होता. तिचा विश्वास पूर्णपणे तुटून जाईल. म्हणूनच कबीरने ठरवले होते की तो हे गुपित अजून खूप लांबपर्यंत, अगदी योग्य वेळ येईपर्यंत लपवून ठेवणार. तो काव्य बनून तिला खऱ्या आयुष्यातील कबीरच्या आणखी जवळ जाण्यासाठी प्रवृत्त करणार होता, जेणेकरून ती आधी मुखवटा नसलेल्या खऱ्या कबीरला पूर्णपणे स्वीकारेल. दुसरीकडे अनया तिच्या खोलीमध्ये उठल्या उठल्या विचार करत होती. काल रात्री काव्याने पाठवलेला मेसेज तिच्या डोक्यामध्ये सारखा चक्रावून जात होता. कदाचित तुम्हाला जाणवेल की तुम्ही ज्या काव्यावर ऑनलाईन प्रेम करता त्याचे विचार आणि तुमच्या बॉसचे विचार एका रेषेमध्येच आहेत. अनयाने डोक्यावर हात ठेवला. असं कसं होऊ शकतं? एकाच वेळी मी दोन वेगवेगळ्या माणसांचा विचार कशी करू शकते? ऑनलाईन जगामध्ये काव्य मला इतका शांतता देतो आणि खऱ्या आयुष्यामध्ये कबीर सरांचा तो कालचा हळवा चेहरा, तो टॉवेल देणं, तो पावसात भिजत माझ्या मागे येणं आणि तो टपरीवरचा चहा. विचार करता करता अनयाच्या गालावर एक लाजरीक लाली पसरली. तिने आरशामध्ये स्वतःकडे पाहिलं. आज तिने हलक्या गुलाबी रंगाचा फॉर्मल शर्ट आणि गडद राखाडी रंगाची पॅन्ट घातली होती. तिचे केस तिने मागे सुबकपणे बांधले होते. आज तिच्या डोळ्यांमध्ये एक वेगळी चमक होती. सकाळचे 8:45 झाले होते. अनया नेहमीप्रमाणे वेळेच्या आधी ऑफिसमध्ये पोहोचली. तिने लॅपटॉप सुरू केला, पण तिचे लक्ष सारखे ऑफिसच्या मुख्य दाराच्या दिशेने जात होते. ती कबीर सरांच्या येण्याची वाट पाहत होती, जे तिने यापूर्वी कधीच केले नव्हते. बरोबर 9 वाजता कबीरने ऑफिसमध्ये प्रवेश केला. आज त्याने गडद काळ्या रंगाचा 3-piece सूट घातला होता. त्याचा रुबाब, त्याची ती चालण्याची पद्धत नेहमीपेक्षा अधिक आकर्षक वाटत होती. कबीरने ऑफिसमध्ये पाऊल ठेवताच त्याची नजर थेट अनयाच्या डेस्ककडे गेली. अनयाने सुद्धा त्याच वेळी वर पाहिले. दोघांच्या नजरा एकमेकांना भिडल्या गेल्या. काल रात्रीचे सत्य माहीत असल्यामुळे कबीरच्या नजरेमध्ये आज एक वेगळाच मऊपणा, एक हलकीशी आपुलकी आणि एक मिश्किलपणा होता. अनयाला त्याच्या नजरेतील तो बदल लगेच जाणवला. तिचे हृदय जोरामध्ये धडधडू लागले आणि तिने लाजून आपली नजर खाली वळवली. कबीरच्या ओठांवर एक बारीक दुर्मिळ हसू आले आणि तो आपल्या केबिनमध्ये निघून गेला. अनया आपल्या सीटवर बसून स्वतःच्या हृदयावर हात ठेवून पुटपुटली. देवा, काय होतंय मला? कबीर सर आज नेहमीपेक्षा जास्त हँडसम दिसतायत आणि ते माझ्याकडे असं का पाहत होते? जणू काही त्यांना माझ्या मनातलं सगळं समजले. तेवढ्यात ऑफिसमध्ये विहानचा जोरात आवाज आला. गुड मॉर्निंग एव्हरीवन. शेवटी आज पाऊस थांबलाय आणि मुंबईने श्वास घेतलाय. विहान नेहमीप्रमाणे अत्यंत स्टायलिश कपड्यांमध्ये हातामध्ये एक मोठी फाईल घेऊन फ्लोअरवर आला. तो सरळ अनयाच्या डेस्कपाशी गेला. हाय अनया, गुड मॉर्निंग. आज गुलाबी रंगामध्ये खूपच ब्युटिफुल दिसतेस यार तू. विहानने नेहमीच्या फ्लर्टिंग स्टाईलमध्ये टेबलवर टेकवून म्हटले. थँक्यू विहान सर, आणि गुड मॉर्निंग, अनया हसून म्हणाली. अरे, मी तुला काल सांगितलं होतं ना, मला सर म्हणायचं नाही, फक्त विहान. एनिवे, आज संध्याकाळी नवीन क्रिएटिव्ह कॅम्पेनच्या ब्रेनस्टॉर्मिंगसाठी आपल्याला एकत्र बसायचं आहे. मी कबीरशी बोललोय. आपण दोघे मिळून एक खूप मोठी आयडिया क्रॅक करणार आहोत. सो, आर यू रेडी फॉर अ कॉफी विथ मी? विहानने डोळा मारत विचारले. कबीर केबिनच्या पारदर्शक काचेतून हे सगळं पाहत होता. विहानचे अनयाच्या इतके जवळ जाणे, तिच्याशी हसून बोलणे पाहून कबीरमध्ये मत्सराचा डोंब उसळला होता. जरी त्याला माहिती होते की अनयाच्या मनामध्ये तो स्वतः बॉस आणि कवी दोन्ही रूपात आहे, तरीही एक पुरुष म्हणून त्याला विहानचे तिच्याशी फ्लर्ट करणे अजिबात सहन होत नव्हते. कबीरने हातातील पेन टेबलवर आदळले. तो खुर्चीवरून उठला आणि केबिनचा दरवाजा उघडून थेट बाहेर आला. विहान, कबीरचा जड आणि कडक आवाज संपूर्ण फ्लोअरवर गुंजला.
सर्व कर्मचारी शांत झाले. विहानने मागे वळून पाहिले. "ओ कबीर, काय झालं? तुझ्या स्वतःच्या डिपार्टमेंटमध्ये काही कामं नाही आहेत का? नवीन कॅम्पेनची मीटिंग दुपारी 4 वाजता कॉन्फरन्स रूममध्ये ठेवलेली आहे. तोपर्यंत अनयाला तिचं कंटेंटचं काम करू दे. तिला डिस्टर्ब करू नकोस." कबीर अत्यंत थंड पण आक्रमक आवाजामध्ये म्हणाला. आणि विहान खट्याळपणे हसला. "रिलॅक्स कबीर, मी फक्त कामाबद्दलच बोलत होतो. तू इतका हायफर का होतोयस रोज सकाळी?" विहानने अनयाकडे पाहिलं आणि म्हणाला. "भेटूया अनया, दुपारी 4 वाजता." आणि तो शिट्टी वाजवत निघून गेला. कबीरने एक तीक्ष्ण नजर अनयावर टाकली. अनया बिचारी घाबरून कीबोर्डवर बोटे चालवू लागली. कबीर काही न बोलता मागे वळला आणि केबिनमध्ये जाऊन दरवाजा जोरात बंद केला. अनयाच्या मनामध्ये विचार आला. हा माणूस नक्की काय आहे? काल कारमध्ये किती चांगला वागला आणि आज ऑफिसमध्ये परत तोच रागीट अवतार. पण तो विहान सरांवर इतका का चिडतो? त्याला माझं दुसऱ्या कोणाशी बोलणं आवडत नाहीये का? या विचाराने तिच्या मनामध्ये एक वेगळाच आनंद निर्माण केला. दुपारचे 4 वाजले. ऑफिसच्या मोठ्या कॉन्फरन्स रूममध्ये मीटिंग सुरू झाली. टेबलच्या एका टोकाला कबीर मुख्य चेअरवर बसला होता. त्याच्या उजव्या बाजूला विहान आणि डाव्या बाजूला अनया व इतर टीम मेंबर्स बसले होते. आणि लॅपटॉपवर प्रेझेंटेशन सुरू होते. या नवीन कॉस्मेटिक ब्रँडसाठी आपल्याला एक अशी थीम हवी आहे जी थेट आजच्या मॉडर्न पण हळव्या तरुणींना आकर्षित करेल. विहान, तुझ्याकडे काय आयडिया आहे? कबीरने विचारले. विहान उठला आणि बोर्डवर काही स्केचेस काढत म्हणाला. माझा विचार असा आहे की आपण खूप बोल्ड, ग्लॅमरस आणि वेस्टर्न लुक दाखवूया. आजच्या मुलींना हायफाय लाईफस्टाईल आवडते. बोल्ड अँड ब्युटिफुल. कबीरने मान हलवली. नाही, हा खूप कॉमन विचार झाला. बाजारामध्ये अशा शेकडो जाहिराती आहेत. कबीरने अनयाकडे पाहिले. त्याच्या डोळ्यांमध्ये एक वेगळाच विश्वास होता. अनया, तुमचं काय मत आहे? काल तुम्ही चहा आणि मुखवट्यांबद्दल काहीतरी बोलत होतात ना, त्यावरून काही सुचतंय का? कबीरने कालच्या त्यांच्या वैयक्तिक संवादाचा संदर्भ मीटिंगमध्ये घेताच अनयाचे हृदय एका क्षणासाठी थांबले. तिने कबीरकडे पाहिलं. कबीरच्या नजरेमध्ये तिला प्रोत्साहन दिसलं. ती उभी राहिली आणि म्हणाली, सर, मला वाटतं की आजच्या मुली जरी बाहेरून कितीही बोल्ड आणि स्वतंत्र दिसत असल्या तरी त्यांच्या आतमध्ये एक हळवं, नाजूक जग असतं. त्या जगासमोर वावरताना अनेक मुखवटे घालतात, पण जेव्हा त्या स्वतःच्या घरामध्ये, स्वतःच्या एकांतात असतात, तेव्हा त्या खऱ्या असतात. आपण आपल्या ब्रँडची थीम मुखवटा पाठीमागचं खरं सौंदर्य अशी ठेवूया. जाहिरातीमध्ये एक मुलगी दाखवूया जी दिवसभर कॉर्पोरेट जगामध्ये खूप कडक वागते, पण रात्री घरी आल्यावर जेव्हा ती हा ब्रँड वापरते तेव्हा ती स्वतःच्या खऱ्या रूपाच्या प्रेमामध्ये पडते. वास्तव जे कल्पनेपेक्षा सुंदर आहे. अनयाने नकळत काल रात्री काव्याने मेसेजमध्ये लिहिलेले शब्द वापरले होते. वास्तव हे कल्पनेपेक्षा सुंदर असतं. ते शब्द ऐकताच कबीरच्या चेहऱ्यावरील भाव पूर्णपणे बदलले. त्याच्या अंगावर काटा आला. त्याला समजले की अनयाने त्याच्या काव्याच्या शब्दांना किती मनापासून स्वीकारले आहे. कबीरने टेबलवर हात मारला. उत्कृष्ट, हीच ती आयडिया आहे जी आपल्याला हवी आहे. अतिशय सुंदर विचार आहेत अनया. सर्व टीमने टाळ्या वाजवल्या. विहानने सुद्धा कौतुकाने अनयाकडे पाहिले. वा अनया, काय विचार आहे तुझा. खरोखरच तू खूप ग्रेट लिहितेस. मला तुझ्या या विचारावर एक छान व्हिज्युअल डिझाईन करायला खूप आवडेल. आज रात्री आपण यावर एकत्र काम करूयात का? विहानने पुन्हा एकदा रात्री एकत्र काम करण्याचा प्रस्ताव ठेवताच कबीरने लॅपटॉप जोरामध्ये बंद केला. या कॅम्पेनचे डिझाईन विहान करेल, पण कंटेंटचा फायनल अप्रुव्हल माझ्याकडे असेल. आणि रात्री थांबण्याची काहीही गरज नाही. ऑफिसच्या वेळेतच सगळं काम पूर्ण होईल. मीटिंग संपली आहे. थँक्यू. कबीर कडक आवाजामध्ये म्हणाला आणि फाईल घेऊन कॉन्फरन्स रूमच्या बाहेर निघून गेला. विहानने अनयाकडे पाहून डोळा मिचकावला. बघितलंस अनया, कबीर आजकाल खूपच जास्त पॉझिटिव्ह झालाय. मला वाटतंय त्याच्या कडक हृदयाला कोणाची तरी नजर लागली आहे. अनया फक्त ओशाळवाने हसली, पण तिच्या मनामध्ये आता कबीर सरांबद्दलची खात्री पटू लागली होती. रात्री 9 वाजले होते. अनया आपल्या रूमवर पोहोचली होती. आजची मीटिंग, कबीर सरांनी तिचे केलेले कौतुक आणि विहानच्या बोलण्यावर त्यांची झालेली चिडचिड हे सर्व आठवून ती बेडवर लोळत होती. तिचे मन आनंदाने थुई नाचत होते. तिने घाईघाईने आपला फोन काढला आणि काव्याचा मेसेज बॉक्स उघडला आणि तिने मेसेज टाईप केला. काव्य, आज मी खूप 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 खुश आहे. आज ऑफिसच्या मीटिंगमध्ये माझ्या त्या खडूस बॉसने माझी आयडिया सर्वांसमोर मान्य केली आणि माझं खूप कौतुक केलं. आणि सर्वात मोठी गंमत सांगू, आज मी मीटिंगमध्ये तुम्ही काल रात्री मेसेजमध्ये लिहिलेले शब्द वापरले. वास्तव कल्पनेपेक्षा सुंदर असतं. ते शब्द ऐकताच माझ्या बॉसच्या चेहऱ्यावरचे भाव बघण्यासारखे झाले होते. मला असं वाटतंय की तुमच्या शब्दांमध्ये काहीतरी जादू आहे काव्य.
खऱ्या आयुष्यात माझा बॉस माझ्याकडे ज्या पद्धतीने पाहतोय ते पाहून मला खात्री पटलीये की त्याच्या मनात माझ्यासाठी काहीतरी नक्कीच आहे. विहान सरांनी जेव्हा मला काल रात्री रात्री एकत्र काम करायला विचारलं तेव्हा बॉसने मीटिंगच संपवून टाकली. तो इतका जळत होता की मला खूप मजा आली. काव्य, तुमच्या मार्गदर्शनामुळे माझी लव्ह स्टोरी खऱ्या आयुष्यामध्ये सुरू होते असं वाटतंय. थँक्यू सो मच. आणि दुसरीकडे कबीर आपल्या घराच्या गॅलरीमध्ये उभा राहून चहा पित होता. त्याच्या फोनवर अनया स्पार्क्सचा हा मेसेज आला. कबीरने मेसेज वाचला आणि त्याने दोन्ही हातांनी आपले तोंड दाबले. त्याचे हृदय इतक्या वेगाने धडधडत होते की त्याला स्वतःच्या हृदयाचा आवाज ऐकू येत होता. तिने मीटिंगमध्ये माझे शब्द वापरले आणि ती विचार करते की तिच्या बॉसच्या मनामध्ये तिच्यासाठी जागा तयार होते. हो अनया, जागा आधीपासूनच आहे. फक्त मला ती दाखवता येत नाहीये. कबीर स्वतःशीच हसला. कबीरला आता या खेळाची प्रचंड मजा येऊ लागली होती. अनया खऱ्या आयुष्यामध्ये त्याच्या प्रेमामध्ये पडत होती आणि ऑनलाईन जगामध्ये ती त्याचा सल्ला घेत होती. कबीरने ठरवलं की आता या सस्पेन्सचा आणखी एक रंजक वळणावर घेऊन जायचं. कबीरने काव्य बनून अत्यंत रोमॅन्टिक, रहस्यमय आणि सस्पेन्स वाढवणारा रिप्लाय टाईप केला. अभिनंदन अनया, मला खूप आनंद झाला की माझ्या शब्दांनी तुमच्या आयुष्यात ही गोड खळबळ उडवून दिली. तुमच्या बॉसची ती जेलसी हाच या गोष्टीचा पुरावा आहे की तो तुमच्या प्रेमामध्ये पूर्णपणे पडला आहे. जो पुरुष जगासमोर इतका कडक राहतो तो जेव्हा एखाद्या मुलीसाठी एवढा पॉझिटिव्ह होतो तेव्हा समजून जावे की तिने त्याच्या हृदयाचा ताबा मिळवला आहे. विहान असो किंवा कोणीही, तुमच्या बॉसच्या नजरेमध्ये फक्त तुम्हीच आहात. खऱ्या आयुष्यातल्या या नात्याचा खेळ असाच पुढे जाऊ द्या. अनया, त्या बॉसला अजून थोडं तडफडू द्या. त्याची जेलसी अजून वाढू द्या. कारण जितका तो जळेल तितकंच त्याचं प्रेम अधिक घट्ट होईल. पण लक्षात ठेवा, कधी कधी वास्तव हे कल्पनेच्या खूप जवळ असतं. कदाचित तुमच्या अगदी शेजारी. तुमच्या बॉसच्या त्या डोळ्यांमधील गुपित वाचण्याचा प्रयत्न करत राहा. मेसेज सेंड करून कबीरने गॅलरीमधून बाहेर पाहिले. आकाशामध्ये पुन्हा एकदा काळे ढग जमा होत होते. तिकडे अनयाने बेडवर पडून तो मेसेज वाचला. त्या बॉसला अजून थोडं तडफडू द्या. त्याची जेलसी अजून वाढू द्या. हे शब्द वाचून अनयाच्या डोळ्यांमध्ये एक मिश्किल चमक आली. ती खट्याळपणे हसली. बरं मग, काव्य सरांनी सांगितलंय तर उद्या ऑफिसमध्ये कबीर सरांची जेलसी अजून वाढवावी लागेल. विहान सरांचा वापर करून कबीर सरांना अजून थोडं तडफडूया. तिने मनामध्ये प्लॅन ठरवला. सस्पेन्स आता एका अत्यंत रंजक आणि थरारक वळणावर आला होता. कबीरला सत्य माहिती होतं पण तो लपवत होता. अनया अंधारात असून कबीरला तडफडवण्याचा प्लॅन करत होती आणि ऑफिसमध्ये विहान या दोघांच्या नकळत त्यांच्या प्रेमाची परीक्षा घेणार होता. पुढच्या भागात हा मत्सराचा आणि प्रेमाचा खेळ काय वळण घेणार हे पाहणे आता अधिकच रंजक ठरणार होते.